नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन करावे, धनंजय मुंडे यांचं वक्तव्य. पट्टेदार वाघांनी केली एकाच वेळी गाय आणि म्हशीची शिकार. महायुती सत्तेत आली तर फक्त लाडकी बहीण योजनेमुळेच, काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचं वक्तव्य. आता पाहूया सविस्तर वृत्त. ईव्हीएम विरोधात बीडमध्ये वकील बांधवांनी भव्य मोर्चा काढलाय. निकलो बाहर मकानों से, जंग लढणी हे बेईमानों से, ईव्हीएम हटाओ, बॅलेट पेपर लाओ, लोकशाही बचाओ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेलाय. बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या मोर्चामध्ये वकील बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप सोबत हातमिळवणी करणार का, अशी शंका निर्माण झाली. गुरुवारी शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी सहकुटुंब दिल्लीतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल दुपारी उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका राष्ट्रीय केंद्रीय नेत्यांची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई महापालिका निवडणूक महायुती जिंकेल असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. आम्ही तयारीला सुरुवात केल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. मुंबईत 2.5 वर्षात मोठं काम केलंय. यामध्ये खड्डेमुक्त मुंबई, आरोग्य असं सगळं, डीप क्लीन ड्राईव्ह, बाळासाहेब दवाखाना, पालिका सुरू केलेल्या योजना असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. बंद पडलेले प्रकल्प सुरू करणं, मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जी कामं झाली नाही ती 2.5 वर्षात आम्ही निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. बीडचे मत्स्यजोग येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष देशमुख यांचे हत्ये प्रकरण अत्यंत गंभीर असून या स्वरूपाची गुन्हेगारी हे समाज विघातक आहे. अशा वृत्तीला वेळेस ठेचले गेले पाहिजे. या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शासन केले जावे, असे मत आमदार धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय. मुळामध्ये मला अतिशय दुःख आहे, अतिशय भयंकर वेदना आहेत की स्वर्गीय संतोष देशमुख आज आपल्यात नाही आणि ज्या प्रकारे ह्या घटना घडल्या त्या या कुठंतरी बीड जिल्ह्याला काळीमा फासणार आहे. यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि कडक कारवाई करताना कोणीही असो त्याला कसल्याही प्रकारे सोडलं गेलं नाही पाहिजे. ही भूमिका स्पष्टपणानं पहिल्यापासून राहिली. या प्रकरणातच नाही, अशा दुर्दैवी कितीही प्रकरणं झाली त्या बाबतीत. पण एक भाग बघितला तर मी स्वतः अगोदरच याबाबतचं पत्र पोलीस मुख्यालयामध्ये दिलेलं आहे आणि या बाबतीत ज्यांनी कुणी हे प्रकरण केलंय, जे खरे हत्यारे आहेत त्यांना कठोर ती कठोर कारवाई व्हावी आणि स्पीड ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालवलं पाहिजे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया.
नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. तासगाव तालुक्यातील वायफळ येथे पूर्व वैमनस्यातून काल संध्याकाळी 6 जणांवर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला होता. यातील एका तरुणाचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी आहेत. वायफळे गावातील बस स्थानक चौक व दलित वस्तीत हा प्रकार घडलाय. हल्ल्यातील जखमींवर भिवघाट येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून उपचारादरम्यान ओमकार उर्फ रोहित संजय फाळके या युवकाचा मृत्यू झालाय. संजय दामू फाळके, जयश्री संजय फाळके, सिकंदर असलम शिकलगार, आदित्य गजानन साठे, आशिष गजानन साठे ही हल्ल्यातील जखमींची नावं आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयातील आस्थापना उपायुक्त यांनी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निकाली काढण्याबाबत निर्देश दिलेत. त्यानुसार जालना जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आज दुपारी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. तरी या पेन्शन अदालतीसाठी निवृत्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील जांबकांद्री वन परिक्षेत्रातील पिटेसूर सोरणा जंगल परिसरात वाघाने एकाच वेळी म्हैस आणि गायीची शिकार केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले. या घटनेमध्ये सोरणा येथील पशुपालकांचे मोठे नुकसान झाले. आठवडाभरापूर्वी पिटेसूर भागात एक मासेमाराचा वाघाने बळी घेतला होता. ही घटना ताजी असताना सोरणा तलावाजवळ दुसरी घटना घडली असून वन विभागाने तात्काळ या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. मुंब्रा येथील बायपास रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झालाय. गुजरात वरून मुंब्रा बायपास मार्गे ट्रक मधून कर्जतकडे 28 टन रेती घेऊन चाललेल्या ट्रक चालकाला वाहनावरील ताबा सुटल्यामुळे ट्रक सध्या बंद असलेल्या टोल नाक्याजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून धडक दिल्याने हा अपघात घडलाय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. गोंदिया पोलीस विभागातर्फे नागपूर परिक्षेत्रातील 5 दिवसीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली असून यामध्ये नागपूर रेंज मधील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर, नागपूर ग्रामीण आणि गोंदिया पोलिसांचा सहभाग आहे. यामध्ये 16 क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून ॲथलेटिक्स स्पर्धा, गोळाफेक, फुटबॉल, हॉकी, बेसबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी अशा एकूण 16 क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. आज दिनांक 11 डिसेंबरपासून आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये नागपूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ झालेला आहे. याच्यामध्ये नागपूर रेंजमधील 4 जिल्हे आणि आपल्या गोंदिया रेंजमधील गडचिरोली आणि गोंदिया हे 2 जिल्हे याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि एकूण 16 क्रीडा प्रकार याच्यामध्ये आहे. आणि आपल्या नागपूर पोलीस दलाच्या पोलीस मुख्यालय मैदानावर खूप आज उत्साहाने या स्पर्धांचा शुभारंभ झालेला आहे. तर चांगलं वातावरण आहे. त्यामध्ये ॲथलेटिक स्पर्धा आहेत, त्याप्रमाणे सांघिक स्पर्धा ज्या असतात आपल्या फुटबॉल आहे, हॉकी, बेसबॉल, व्हॉलीबॉल, त्याचप्रमाणे काही इंडिव्हिज्युअल इव्हेंट्स आहे, वुशू आहे, तायक्वांदो ते पण आहे याच्यामध्ये. तर असे 16 क्रीडा प्रकार याच्यामध्ये आहेत.
याच्यामध्ये नागपूर रेंजमधले 4 जिल्हे आपले नागपूर ग्रामीण, वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा आणि आपले गोंदिया आणि गडचिरोली असे 6 जिल्हे याच्यामध्ये आहेत. महायुती सत्तेत आली तर फक्त लाडकी बहीण योजनेमुळेच, अशी प्रतिक्रिया देत काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी लाडकी बहीण योजनेत सरकार आता विविध कारणे देत लाभार्थी कमी करणार आहेत असा आरोप केलाय. लाडक्या बहिणीला आता 2100 रुपये न दिल्यास रस्त्यावर आंदोलन करू असा इशारा देखील गोरंट्याल यांनी महायुती सरकारला दिलाय. हे महायुतीने जे मास्टर स्ट्रोक मारला होता लाडकी बहीण योजनेच्या नावाने, त्याचा फायदा त्यांना प्रचंड बहुमताने सत्तामध्ये जे आणला ते फक्त लाडकी बहीण योजना. एकूण 3 कोटीपर्यंत लाभार्थी या योजनामध्ये आणि 3 कोटी महिला आणि ॲडिशनल एक जर त्यांनी जोडला तर 6 कोटी मतदान महायुतीला पडला. त्यामुळे आमच्यासारखे, मी असेल, बाळासाहेब थोरात असेल, पृथ्वीराज बाबा असेल, आमचे जसे दिग्गज लोक जे पडले फक्त हे लाडकी योजनामुळे. आता सरकारचं असं आहे, गरज सरे वैद मरो सारखा झालेला आहे. आता या लाडकी बहिणीला यापुढं मदत कोणत्या प्रकारचं भेटणार नाही, त्यासाठी ते जे प्रयत्न करतात ते शर्त लावले. 2.5 लाखपेक्षा वार्षिक उत्पन्न नको, ज्या घरात 4 चाकी आहे त्यांना नको, सरकारी नोकरी असेल. भंडारा जिल्ह्यातील वरटी, आंधळगाव, जवाहरनगर हद्दीत विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर यांच्या संयुक्त भरारी पथकाने अवैध वाळूचे 9 ट्रक पकडलेत. या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणले असून जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी रेतीचे ट्रक पकडत कारवाई करण्यात आली आहे. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्र तिथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.